नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल तव्यावरती ही कुठली रेसिपी बरं? पण ही रेसिपी एकदा नक्की करून पाहणार आणि अगदी 5 ते 10 मिनटामध्ये बनवून तयार होते. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला सुरुवातीला लागणार आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ. तर इथं ना 1 कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ तुम्ही घरी करू शकता किंवा अगदी विकतचं वापरलात तरीसुद्धा चालेल. तांदळाची पिठी ही अगोदरच चाळून घेतलेली आहे, त्याच्यामुळे आता मी इथं चाळून घेत नाही. पण तुम्ही जर चाळून घेतला नसेल तर आवर्जून चाळून घ्या बरं का, कारणसुद्धा पुढे सांगते. आता बघा, जितकं पिठी घेतले का नाही तितकं पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 1 कप इतकं तांदळाचं पीठ घेतलं त्याच्यासाठी 1 कप इतकं पाणी. आता इथं मी छोटी कढई घेतले, पण 1 कप इतकं पीठ घेतलं होतं त्याच्यासाठी 1 कप इतकं पाणी घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि ही कढई आता आपल्याला गॅसवरती नेऊन ठेवायची आहे. आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूयात म्हणजे पाण्याला लवकर उकळेल. बघा, पाणी असं खळखळ उकळायला लागलं की आपण जे तांदळाचं पीठ घेतलं ना ते घालून ह्याच्यामध्ये वैरून घेऊयात. गॅस हा खाली बारीक ठेवायचा. आता तुम्हाला जरी हे पातळ दिसत असलं तरी बिलकुलसुद्धा नाही, कारण तांदळाचं पीठ ना हे पाणी शोषून लगेच घेतं बघा. आता इथं का नाही मी बेलणं घेतलं आणि त्याने घोटून घेते, म्हणजे ह्याच्यामध्ये ना बिलकुलसुद्धा गुठळ्या होत नाहीत बघा. बघा, तुम्हाला अगोदर पातळ दिसत असेल तरीसुद्धा आता नाही बघा, अगदी मस्त पीठ झालं का नाही. खाली गॅस बारीक ठेवायचा. आता थोडंसं हे असं दाबून ना ह्याच्यावरती झाकण ठेवूयात एक 5 मिनटासाठी. आणि 5 मिनटानंतर ना मी गॅस बंद केलेला होता. बघा, झाकण तुम्हाला पलटी करून दाखवते. छान दणकून ह्याला वाफ बसलेली आहे. मग आता आपण जी उकड काढली का नाही तांदळाची पिठाची, ते काढून घेऊयात एका बाउलमध्ये आणि मळून घेणार आहोत. गरम गरम असतानाच मळायचं आहे बरं का. पण आता गरम गरम मळायला गेलात तर हाताला चटके लागतात. म्हणून काय करायचं, आपल्या घरामध्ये पेला ग्लास असतो का नाही त्याला पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि त्याने ना असं मळून घ्यायचं आहे. अगदी तुम्ही पावभाजीचं मॅशर घ्या, तेसुद्धा पाण्यामध्ये बुडवून ना त्यानेसुद्धा अशा गुठळ्या असतील तर मोडल्या जातील. शिवाय ना छान ह्याचा एक गोळा होतो बघा. आता बघा, हे एका ठिकाणी गोळा झालेला तुम्हाला दिसत असेल. मग हलकं हे कोमट झालं आहे. मग हाताला थोडंसं पाणी लावून आपण हाताने हे पीठ मळून घेऊयात. जितकं तुम्हाला जमेल शक्य होईल तितकं हे पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी छान ह्याचा एक गोळा होईपर्यंत बरं का. तुम्हाला बघा, आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण ना केरळ स्पेशल इडियप्पम करत आहोत बरं का. इडियप्पम ह्याच्या अगोदर मी वेगवेगळ्या प्रकारचे दाखवलेले आहेत 2 ते 3 वेळा. जसं की आपण इडियप्पम हे इडली पात्रामध्ये वाफवून केले, शिवाय चाळणीमध्ये वाफवून केले. पण आज आपण इडली पात्राचा चाळणीचा वापर न करताना तव्यामध्येच वाफवून आपण हे इडियप्पम करणार आहोत. म्हणजे म्हटलं ना व्हिडिओच्या सुरुवातीलाच 5 ते 10 मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो, अशा प्रकारेच बरं का. अगदी नवीन पद्धत आहे आणि तुम्ही बघितल्यानंतर केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही म्हणाल एवढी सोपी पद्धत होय, त्यामुळे नक्कीच करणार. आता बघा, पीठ छान चिकनं मळलं का नाही. आता आपल्या घरामध्ये सोऱ्या तर असा असतो. मग आपण शेव जी पाडण्यासाठी चकती घालतो ना ती चकती घातली. आता इथं जरा सुरुवातीला मी मोठीच घातली आणि नंतर लहान चकती घालून पाहणार आहे. आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आपल्याला, म्हणजे पीठ जास्तीचं चिटकत नाही. आणि तयार केलेला छान चिकना हा तांदळाच्या पिठाचा गोळा का नाही आपण ह्याच्यामध्ये घालून सोऱ्या हा पॅक करून घेऊयात. अगदी तुमच्याकडे हा सोऱ्या नसेल तर ह्याच्याऐवजी खिसणीने खिसूनसुद्धा तुम्ही वाफवून घेऊ शकता. ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, पाहू शकता तुम्ही. बघा, ह्याच्यातनं छान प्रकारे बाहेर येतं आहे बघा हे. आता चला गॅसकडे वळू. तर गॅसवरती बघा इथं पॅन ठेवला, म्हणजेच की नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे. त्याला हलकं थोडंसंच तेल लावून घेतलं. अगदी तूप लावून घेतला तुम्हीसुद्धा तरी चालेल, किंवा काहीच न लावता केला तरीसुद्धा चालेल. आणि बघा, इडली पात्रामध्ये कसे आपण इडलीचे मोल्ड जे असतात ना त्याच्यामध्ये हे असे घालून घेतले होते छोटे छोटे. आता इथं तव्यामध्ये सुद्धा मी अगदी मोठे घालत नाही, छोटेच घालून घेत आहे बघा. थोडे असे जरा पातळ घालायचे म्हणजे लवकर हे वाफवले जातात. सहजपणे जशी आपण कुरडई घालतो का नाही अगदी तशी घालून घ्यायची बघा. आणि झाकण ठेवूयात. खाली गॅस बारीक ठेवला आहे एक 2 ते 3 मिनटासाठी. पण गॅस मात्र बारीकच ठेवायचं आहे बरं का. आता एक 2 मिनटानंतर झाकण काढलं बघा. आणि हे जे साईड पलटी करून आणखीन पुन्हा झाकण ठेवलं होतं बघा 2 ते 3 मिनटासाठी. आणि अगदी छान प्रकारे हे तयार झालं आहे बघा. हाताला बिलकुलसुद्धा चिटकत नाही. अगदी मस्त वाफवलेलं आहे आपण झाकण ठेवल्यामुळे, त्यामुळे आवर्जून झाकण ठेवायचं. तर बघा, हे जरा मोठी शेव पडली का नाही त्याच्यामुळे इथं माझ्याकडे बारीक लहान चकती होती तर ती इथं घातलेली आहे. आणि सेम अगोदर जसा सोऱ्या पॅक केला तसा पॅक करून, जसं आपण तांदळाचं पीठ अगोदर घालून घेतलं होतं ना तसंच आता ह्या सोऱ्यामध्ये घालून पॅक करून घेतला आहे. आणि सेम अगोदर जसा घातला ना तसाच घालूयात. खाली गॅस मात्र बारीक ठेवायचं आहे बरं का, बिलकुलसुद्धा वाढवायचा नाही आहे. बारीक गॅसवरती छान प्रकारे वाफवले जातात. आता इथं मी छोटे छोटे घालत आहे.
अगदी तुम्ही एकच जशी चपाती वगैरे आपण करतो का नाही त्याच्यापेक्षा जर असे लहान असा एक मोठा घातलात ना तरीसुद्धा चालेल. पण हे असे छोटे छोटे घालून घेतले ना तर लवकर वाफवले जातात. शिवाय आपल्याला पलटी वगैरे सहजपणे करायला येतात बघा. आणि इतके मऊ लुसलुशीत होतात ना, खरंच तुम्हाला शब्दात मी सांगू शकत नाही. पुढे तुम्ही बघाच, मी तुम्हाला दाखवतेच. अगदी सहजपणे होतात बघा. आणि रंगसुद्धा बघा अगदी छान पांढरा शुभ्र आलेला आहे. रंगसुद्धा बिलकुलसुद्धा बदलत नाही आणि अगदी ना फटाफट होतात बघा. पण तुम्हाला जर हे तव्यावरती करायचे नसतील मग मात्र तुम्ही इडली पात्रातल्या प्लेटांना तेल किंवा तूप लावू शकता आणि त्याच्यामध्ये असे छोटे छोटे इडियाप्पम घालून एक 7 ते 8 मिनटं वाफवून घेऊ शकता. तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीत करू शकता. आता इथं मी काही करून घेतलेत. आता हे इडियाप्पम सोबत ना खास करून चटणी खातात, तर ती आपण ना खोबऱ्याची चटणी करूयात. त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा अर्धी वाटी इतकं ओलं खोबरं, त्याच्या पाठीमागचा चॉकलेटी तांबडा भाग असतो का नाही तो काढून घेतलेला खोबरं घेतलेलं आहे. अर्धी वाटी इतके फुटाणे डाळ, 2 हिरवी मिरची, 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आणि इथं अर्धा लिंबाचा रस पिळत आहे. ह्याच्याऐवजी 2 चमचे दही घालू शकता किंवा अगदी 1 चिंचेचा बुटू घातला तरीसुद्धा चालेल. चवीसाठी मीठ घातलेलं आहे आणि मिक्सरला एकदा फिरवून घेतलं. आता काय आपल्याला पाणी घालायचं ह्याच्यामध्ये. चटणी जितपत तुम्हाला पातळ हवी का नाही त्यानुसार पाणी घालू शकता. मी जरा इथं चटणी ही पातळच करत आहे, कारण इडियप्पम सोबत खाण्यासाठी चटणी ही पातळच असावी. आणि अगदी छान चटणी इथं आपली वाढली गेली बघा, एकदम स्मूथ अशी मस्त. जर तुमच्याकडे फुटाणे डाळ नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाणे भाजून त्याच्यावरचे सालं काढून ते वापरलात तरीसुद्धा चालेल. पण चटणीसाठी हे ओलं खोबरंच वापरायचं, म्हणजे चटणी ही छान मस्त चविष्ट होते. अगदी हॉटेलमध्ये मिळते ना तशीच होते. चटणी ही मी आणखी थोडीशी पातळ करून घेतली बघा. म्हणजे मिक्सरच्या जारमध्ये पाणी घालून थोडंसं भांडं ना आपलं धुवून घेतलं आणि ह्याच्यामध्ये घातलं, म्हणजे बरीच अशी आपली चटणी जी असते ती लागलेली असते का नाही भांड्याला म्हणून. आता चटणीला तडका देण्यासाठी बघा इथं जे आपलं फोडणीचं पात्र असतं का नाही त्याच्यामध्ये 1 पळी तेल गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमच मोहरी, अर्धा चमच जिरे घातलेत, काही कढीपत्त्याची पानं घातलीत. त्याचबरोबर उडदाची डाळसुद्धा घातली होती बरं का, एक अर्धा चमच इतकी. फोडणी चांगली तडतडायला लागली की मग ह्या चटणीवरती घालायची आणि मिसळून घेणार आहोत. आणि बघा इडियप्पमसोबत खाण्यासाठी मस्त इथं खोबऱ्याची चटणी तयार झाली. खरंच ही चटणी ना तुम्ही डोसा, आंबोळी, आप्पे, त्याचबरोबर इडली ह्याच्यासोबत खाण्यासाठी करू शकता. 1 नंबर लागते. अगदी हॉटेलमध्ये खाता ना तुम्ही तशीच लागते बरं का ही चटणी. नक्की करून बघा. त्याचबरोबर इथं काही मी करून घेतलेत इडियप्पम बघा. आणि वाव बघू शकता दिसायला किती छान दिसतात. तितकेच खायला देखील भारी लागतात बरं का. आणि नाश्त्याला बनवायला किती वेळ लागला, अगदी 5 ते 10 मिनटामध्ये म्हटलं होतं का नाही तुम्हाला. फक्त पीठ उकड घेऊन मळण्यातच तुम्हाला थोडासा उशीर होऊ शकतं. बाकी काही तव्यावरती फटाफट हे इडियप्पम होतात आणि अगदी मऊ लुसलुशीत बघा. इथं तुम्ही आता बघू शकता मस्तपैकी हे इडियप्पम त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी घालून खाऊ शकता. शिवाय ना शिरवाळेसुद्धा कोकणमध्ये करतात बघा, पण ते थोडेसे वेगळे असतात. ते म्हणजे ना गोड नारळाच्या दुधासोबत खाल्ले जातात बरं का. फार छान लागतात खाण्यासाठी. त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहू शकता. पण नाश्त्यासाठी बेस्ट असा ऑप्शन आहे बरं का हा. खरंच अगदी पोट दिवसभर भरल्यासारखं तुमचं राहतं. इतका जबरदस्त हा नाश्ता आहे. आणि अगदी जरासुद्धा तेलाचा वापर न करता हा नाश्ता आपला बनून तयार होतो बघा. अगोदर कुठलीच पूर्वतयारी न करता आणि तयार होतो. फक्त आपल्याकडे तांदळाची पिठी असायला हवी. आणि हा अगदी नाश्ता कोणाला खायला दिलात ना तर अगदी तुमचं कौतुक करणार. फार अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार. खरंच एकदा थोड्या प्रमाणामध्ये करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमच्या घरामध्ये हा नाश्त्याचा प्रकार आवडला का. याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही आणि अगदी झटपट बिना मेहनतीचा बनून तयार होतो बघा. नक्की नक्की तुम्हीसुद्धा करून बघा. आणि या चटणीसोबत जबरदस्त लागतो बरं का खायला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये. आणि हो, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.